ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने भाताची शेती होते। ही शेती अतिशय खर्चिक आणि कमी उत्पादन देणारी असल्याने आदिवासींना ती परवडत नाही। त्यामुळे बाएफ मित्र संस्थेने यामध्ये बदल करण्यासाठी श्री पद्धतीने भात लागवडीची प्रात्यक्षिके सुरू केली आहेत। ज्यांनी श्री पद्धतीने भात लागवड केली त्यांचे उत्पादन देखील दुप्पट झालंय। त्र्यंबकेश्वर तालुक्यात श्री पद्धतीने केलेल्या भात शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण नाशिक जिल्ह्यात जाणार आहोत। नाशिक जिल्ह्यातला त्र्यंबकेश्वर तालुका जसा तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे तसाच तो तांदूळ उत्पादनासही प्रसिद्ध आहे। इथल्या पारंपरिक वाणाच्या तांदळाला चांगली मागणी आहे। इथले आदिवासी या पारंपरिक भाताची शेती पारंपरिक पद्धतीनेच करतात। त्यांना या शेतीपासून अवघं 8 ते 10 पोती उत्पादन मिळतंय। पण यात बदल करायचा निर्धार बाएफ मित्र संस्थेने केला। गेल्या अनेक वर्षांपासून ही संस्था या भागात काम करतीये। इथल्या आदिवासी शेतकऱ्यांची भात शेती फायद्याची होण्यासाठी या संस्थेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अनेक पाड्यांवर श्री पद्धतीने भात लागवड करण्यावर भर दिलाय। त्याचा फायदाही इथल्या अनेक शेतकऱ्यांना झालाय। SRIच्या ट्रेनिंगला गेलो, तिथं मी ट्रेनिंग घेतली आणि नंतर मग ते माझ्या लक्षात आलं का कशा पद्धतीने लागवड करावा आणि मी तिथून शिकून परत इथं आलो। स्वतःच्या शेतीवर 10 गुंठे सुरुवातीला लागवड केला SRI पद्धतीचा। नंतर दुसऱ्या ह्या चालू वर्षी पूर्ण लागवड केला 2 एकर मध्ये शेती। तर उत्पन्नात जवळजवळ दुपटीने वाढ झाली माझ्या भात शेतीमध्ये। बाएफ मित्र संस्थेचं याबाबत अनेक वर्षांपासून काम सुरू आहे। शेती शाश्वत होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। संस्थेच्या सदस्या मीना गांगुर्डे यांनी इथल्या पाड्यांवर जाऊन आदिवासींना पारंपरिक आणि श्री पद्धतीतला फरक समजावून सांगितला। हा फरक पटल्यानंतर अनेक शेतकरी प्रशिक्षण घेऊन लागवडीस तयार झाले आहेत। यंदा त्र्यंबकेश्वर तालुक्यात 600 शेतकऱ्यांनी श्री पद्धतीने भात लागवड केली आहे। जेव्हा SRI पद्धतीने लागवड करताना मी 1 मीटर 10 फूट लांबीचा एक गादी वाफा बनवला। त्याच्यावरती भाताचं रोप टाकलं। त्याच्यामध्ये रोप टाकून नंतर 14 दिवसातच 25 बाय 25 वर लागवड केल्यानंतर त्याला 15 दिवसांनी कोळपणी दिली। चिखलणी केल्यानंतर लगेच निमशक्ती खत टाकलं। निमशक्ती टाकल्यानंतर 15 दिवसाचा लागवड झाल्यानंतर कोळपणी, त्याच्यानंतर 15 दिवसांनी कोळपणी केली। नंतर तणाचा काही विषय आला नाही। त्याच्यामध्ये भात जोमदार आणि चांगलं काटक पद्धतीने तयार झालं। श्री पद्धतीने भात लागवडीमध्ये मजुरांच्या समस्येवर मात करता आली आहे। या पद्धतीने भात लागवड करण्यासाठी अतिशय कमी मजुरांची आवश्यकता भासते। तसंच खतं आणि फवारण्यांची आवश्यकता सुद्धा कमी लागते। शेतकरी आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने शेती करायची, तर त्याच्यामध्ये काय व्हायचं, ते एकरी 40 ते 50 किलो बियाणं टाकत होते आणि काय व्हायचं, राप करावा लागायचा त्यांना की जंगलामधनं लाकूड तोडून आणून ते राप करणं, मग ते बियाणं टाकायचं आणि त्यांचा सगळा भात शेतीसाठी त्यांचं पूर्ण वर्ष वाया जायचं की ह्याच कामासाठी त्यांना पूर्ण वर्षभर काम करत राहावं लागायचं की लाकडा आणा, राप करा, त्याच्यावर बियाणं टाका, मग ते 40 ते 50 किलो टाकायचे। त्याच्यात मध्ये परत लागवडीसाठी खूप मजूर लागतात आणि ते काय आपले शेतकरी काय करतात, पारंपरिक पद्धतीमध्ये 4 ते 5 चूड घेऊन लावतात। श्री पद्धतीचा विकास मादास्कर या आफ्रिकन देशात झाला। या पद्धतीत भाताच्या कमी वयाच्या रोपांची लागवड केली जाते। या लागवड पद्धतीमध्ये बियाणं रुजल्यानंतर अवघ्या 10 ते 15 दिवसात रोपांची लागवड केली जाते। तसंच पारंपरिक पद्धतीत 4 ते 6 रोपांची एका चुडात लागवड होते। त्याऐवजी या पद्धतीमध्ये रोपांमध्ये स्पर्धा होऊन रोपांच्या मुळांचा वाढीवर परिणाम होतो। श्री पद्धतीत 2 रोपातलं अंतर 25 सेंटीमीटर बाय 25 सेंटीमीटर ठेवलं जातं। रोपांना फुटणाऱ्या फुटव्यांच्या जास्तीच्या संख्येमुळे आणि मुळांच्या जास्त वाढीमुळे जास्त अंतर ठेवणं गरजेचं असतं। या पद्धतीत रोपांमध्ये जास्त अंतर राहत असल्यानं सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतो। त्यामुळे हवा खेळती राहिल्यानं रोग किडींचं प्रमाण आपोआप कमी होतं। या पद्धतीमुळे यंदा भाताचं उत्पादन दुपटीनं वाढल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे। पारंपरिक मध्ये आता आमच्याकडे इकडे ज्या भात शेतीच्या लावणीसाठी जवळजवळ 200 ते 250 300 रुपये मजुराला द्यावं लागतात एका दिवसाचे आणि दुपारचं जेवण पण द्यावं लागतं। आमच्याकडे ही परंपरा आहे आणि इकडे जे श्री भात पद्धतीमध्ये आहे तर कुटुंबातले 4-5 जरी माणसं असले तरी भात लागवड करू शकतात। कारण आमच्याकडे मी
माझ्याकडे हे 20 गुंठे केलेले क्षेत्र हे मी 4.5 तासामध्ये आम्ही 5 माणसांनी लावलेले। पारंपरिक मध्ये मला कारण ते बियाणं खर्च वगैरे धरून आहे ना, तो जवळजवळ फायदा लय केलं तर 7-8-10 हजार रुपये होतो, परंतु इकडे जो फायदा आहे तो बियाणं वगैरे जर वगळता इकडे त्याच्यापेक्षा 10-20 पट 25 पटीनं जास्त फायदा होतो। श्री पद्धतीमध्ये भात शेतीला पाण्याची अतिशय कमी गरज भासते। या पद्धतीनं भाताच्या शेतात सातत्यानं पाणी भरलेलं ठेवण्याची गरज नसते। यामध्ये भाताची शेती सतत ओलसर आणि भुसभुशीत ठेवणं गरजेचं असतं। त्यावर मुळांची आणि पर्यायानं पिकाची चांगली वाढ होते। तण नियंत्रणासाठी बायफ मित्रनं विडर दिलेलं आहे, त्याचा चांगला फायदा तण नियंत्रणास झालाय। हिरवळीचं खत टाकावं लागतं, त्याच्यामध्ये धेंच्या टाकतो आपण। प्रत्येक शेतकऱ्याला आपण 10 गुंठ्यासाठी 10 किलो हे दिलाय, धेंच्या दिलाय। मग तो त्यांचा फुलोऱ्याला येईपर्यंत आपण त्याची वाढ करायला सांगतो आणि चिखलणीच्या वेळेस तो काढायला सांगतो। तोपर्यंत चिखलणीला गाडायच्या पर्यंत 14 दिवसाचं रोप होईपर्यंत व्हायला पाहिजे। त्यासाठी गादी वाफ्यावरती आपण त्या तारखांप्रमाणे तो 14 दिवस येतील या पद्धतीने त्या गादी वाफ्यावरती आपण ते बियाणं टाकतो आणि 14 दिवस 12 ते 14 दिवसाचं रोप की जे एकदम छोटा असतं, कुठली व्हरायटी लावली तरी चालते। असं काही नाही की एकच काडी दुकानातनं विकत आणून लावली पाहिजे असं काही त्याच्यात नाहीये। तर आपण पारंपरिक पद्धतीची सुद्धा तुम्ही जी लोकल व्हरायटी ती जर घेतली तर ती गादी वाफ्यावर टाकली का 14 दिवसाचं रोप घ्यायचं आणि 25 बाय 25 अंतर हे पाळलं पाहिजे। म्हणजे ते धेंच्या काढल्यानंतर किंवा तुमच्याकडे धेंच्या जरी नसला तर आपण गिरीपुष्पाचा पाला आहे जो इथं सगळीकडे मिळतो, तो सुद्धा याच्यात गाडला तरी आपल्याला पाहिजे तेवढं इफेक्ट तिथे मिळतो। आणि मग ते 14 दिवसाचं रोप 25 बाय 25 वर लावलं किंवा त्या शेतकऱ्याने पाणी ठेवायचं नाही त्याच्यात, हे सगळ्यात महत्वाचं आहे। पारंपरिक पद्धतीत भात लागवडीस एकरी 30 ते 40 किलो बियाण्याचा वापर होतो। या उलट श्री पद्धतीनं एकरी अवघं 2 किलो बियाणं पुरेसं होतं, तर पाण्याचीही मोठी बचत होते। त्यामुळे श्री पद्धत इथल्या शेतकऱ्यांना चांगलीच फायद्याची ठरतीये। बायफ मित्रानं शेतकऱ्यांना बियाणं निवडण्याची एक चांगली पद्धत शिकवली आहे। बियाणं आमच्याकडे जे पारंपरिक पद्धतीमध्ये ते जसं वर्षानुवर्ष तसंच ठेवलं जायचं, गोण्या वगैरे भरून तेच पुढच्या वर्षी वापरलं जायचं। परंतु ही श्रीबाद पद्धतीमध्ये आमच्याकडे जे बायफ संस्थेने जे ट्रेनिंग दिलं त्या ट्रेनिंगमध्ये मिठाचं मीठ आणि पाणी यांचं द्रावण तयार करून आणि ते मीठ जो त्याच्यामध्ये एक आपलं कोंबडीचं अंड ताजं वगैरे टाकायचं आणि जोपर्यंत ते अंड वरती येत नाही तोपर्यंत ते द्रावण तयार करत राहायचं। जेव्हा वर आलं त्यावेळी ते अंड काढून घ्यायचं आणि आपलं भाताचं बियाणं टाकायचं। मग भाताचं बियाणं टाकल्यानंतर जे चांगलं बियाणं असतं ते खाली बसतं आणि जे पोकळ बियाणं असं खराब असतं ते वरती असतं। मग ते वरती आलेलं बियाणं टाकून द्यायचं आणि मिठाचं द्रावणात जे असतं ते बियाणं ते बाजूला काढून ते पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून ते वाळवायचं आणि ते बियाणं आपल्याला पुढच्या वर्षी भाताच्या पेरणीसाठी वापरायचं। आदिवासी शेतकऱ्यांनी सुद्धा काळाच्या पावलानुसार बदलायला हवं। नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन बायफ मित्र संस्थेनं नाशिक जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी पाड्यांवर श्री पद्धतीनं भात लागवड करण्याबाबत प्रबोधन सुरू केलंय। त्याचा चांगला फायदा इथल्या शेतकऱ्यांना मिळू लागलाय। भाताच्या उत्पादन वाढीमुळे इथल्या शेतकऱ्यांच्या कमाईत दुपटीनं वाढ तर होणारच आहे, पण उत्पादन आणि उत्पन्न वाढीमुळे त्यांचा शेती करण्याचा आत्मविश्वासही वाढणार आहे। कॅमेरामॅन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम मराठी, नाशिक।